प्रभाग क्रमांक 24, 28 आणि 29 च्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI के महायुतीचे उमेदवार कुमारी दीपा चव्हाण मॅडम, सौ शिल्पा पाटील मॅडम, श्री यशोधन ठाकूर जी, श्री प्रीतम पाटील जी, श्री अमोल म्हात्रे जी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्यांनी इथे अतिशय प्रभावी आणि निर्णायक असं भाषण केलं, त्या विधिमंडळातले माझ्या सहकारी, या भागाच्या कार्यसम्राट अशा आमदार सौ स्नेहाताई पंडित मॅडम, भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य महेंद्र पाटील जी, सन्मान्य श्याम पाटकर जी, सन्मान्य रामदास मेहर जी, सन्मान्य दिनेश तेंडुलकर जी, सन्मान्य श्रीमती ज्योति मेहर मैडम, श्रीमती दाढ़ीवाला मैडम, सन्मान्य प्रतीक चौधरी, सन्मान्य राजन मेहर, सन्मान्य विकास सिंह पाटील, सन्मान्य दिनेश पाटील, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज मला बघितल्यानंतर 100% मच्छीमार समाजाचाच मंत्री मी आज दिसायला लागलेलो आहे. आतापर्यंत फक्त आपल्या कोळी बांधवांची ही टोपी घातलेली, आता तर खालचा पोशाख पण घेऊन टाकलेला आहे. फक्त बांधणाऱ्या व्यक्तीने मला गॅरंटी द्यावी की गाडीमध्ये बसेपर्यंत सुटणार नाही, नाहीतर हे आमचे ब्रेकिंग न्यूजवर बसले राहील, उगाच दिवसभर 12 वाजवते. आजची ही सभा आमच्या पंडित मॅडम, आमच्या आमदार यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आपण घेतोय. आता त्यांनी आपण सगळ्या जणांनी त्यांचे विचार ऐकले आणि या 12 महिन्यामध्ये आमचं हे महायुतीचं सरकार आल्यानंतर, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी आल्यानंतर, या 12 महिन्यामध्ये आमच्या मच्छीमार समाजासाठी केलेली ह्या मतदारसंघातली सगळ्या कामाचा पाढा त्यांनी वाचलेला आहे. मी आज आपल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री म्हणून तुमच्या इथे उपस्थित आहे. तुमच्यामधले असंख्य मच्छीमार समाजाचे नेते गेली 12 महिने माझ्या संपर्कात आहे. मी आजच्या ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे जे आमच्या महायुतीचे सगळे शिलेदार इथे जे उभे आहेत त्यांच्या वतीने किंबहुना त्यांना तुमचा आशीर्वाद मिळावा यासाठी मी इथे आलेलो आहे. तुम्ही मतदार म्हणून, मच्छीमार समाज म्हणून, कोळी समाज म्हणून विचार करायला पाहिजे की तुम्ही आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अतिशय विचारपूर्वक तुमचा प्रतिनिधी तुम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये पाठवला. तुमचा आवाज विधानसभेमध्ये आमच्या आमदार पंडितताईंच्या रूपाने तुम्ही मतदान करून आशीर्वाद दिला आणि आज 12 महिन्यामध्ये त्यांनी गेल्या 25 वर्षाचा बॅकलॉग फक्त पहिल्या 12 वर्षामध्ये काढण्याला सुरुवात केली आहे. 25 वर्ष. आता जो मी त्या रस्त्यावरून आलो किंवा ज्या असंख्य कामं ज्या ताई मला गाडीमध्ये सांगत होत्या, मला वाटतं 29 या 5 वर्ष त्यांची कारकीर्द झाल्यानंतर तुम्ही सगळेजण स्वतः येऊन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सांगा की साहेब यापुढे किमान 25 वर्ष पंडितताईच आमचे आमदार असल्या पाहिजे असं काम त्यांनी या निमित्ताने उभं करत चाललेलं.
आणि आम्ही त्यांच्या बरोबर त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत. एक चांगला लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर, तुमचा प्रतिनिधी निवडल्यानंतर किती फायदा होतो याचा तुम्ही उदाहरण गेल्या 12 महिने घेत आलेला. म्हणून हाच विचार तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला करायचा की एक आमदार निवडल्यानंतर, एक विचाराचा खासदार निवडल्यानंतर अगर आम्हाला एवढे फायदे होत असतील तर महापालिकेमध्ये पण आम्ही शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे आमच्या प्रतिनिधींना आम्ही निवडले तर आम्हाला आमचं काम किती अजून गतिमान पद्धतीने होतील याचा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. जसं पंडितताई विधानसभेमध्ये, आपले खासदार लोकसभेमध्ये, आणि मग उद्या हे सगळे माझे महायुतीचे उमेदवार तुमचे महापालिकेमध्ये तुमचा आवाज बनून तुम्हाला पूर्ण पद्धतीने ताकद देण्यासाठी येणाऱ्या 16 तारखेपासून काम सुरुवात करतील. फक्त 15 तारखेला तुम्हाला आशीर्वाद द्यायचे, फक्त 15 तारखेला आशीर्वाद द्यायचे. आता बघा केवढं सोपं आहे. तुम्ही कुठल्याही कामाची इच्छा व्यक्त करायची, निवेदन आमच्या पंडितताईंच्या हातात द्यायचं, निवेदन आमच्या महेंद्र पाटीलजींच्या हातात द्यायचं, तरी इथून वसईमध्ये बसायचं, थेट मंत्रालयामध्ये माझ्या कॅबिनमध्ये यायचं, हातात निवेदन द्यायचं आणि माझ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. एवढं सरळ सोपं आहे, एवढा सरळ सोपा प्रवास आहे. मध्ये अडथळे नाही, यूटर्न नाही, स्पीड ब्रेकर नाही, काहीच नाही, धडक नाही, काहीच नाही. सगळेचे सगळे एकाच विचाराचे असले तर काम करणं सोपं होतं, निधी देणं सोपं होतं, तुमचा विकास करणं सोपं होतं. तोच विचार तुम्हाला महापालिकेच्या निमित्ताने पण आणायचा. जसं खासदार आपल्या विचाराचे, आमदार आपल्या विचाराचे, तसं नगरसेवक पण तुम्ही महायुतीच्या विचाराचे दिले तर मी तुम्हाला शब्द देतो, पंडितताई आणि खासदार साहेबांबरोबर जसं आम्ही काम करतो तसंच या सगळ्यांबरोबर पण आम्ही त्याच ताकदीने काम करू, हा शब्द आणि विश्वास तुम्हाला मी आज आणि म्हणून 15 तारीख आपल्यासाठी फार महत्वाची आहे. येतील बाकीचे लोक, इथे विरोधी पक्षाचे लोक येतील. आता पंडितताईंनी बोलबच्चन डायरेक्ट बोलून दिलाय तर विषय संपतोय. तिकडे काय बोलण्यावर काय टॅक्स नाही ना. कोणी किती बडबड केली तर आमची महापालिका टॅक्स लावत नाही आणि म्हणून तुमच्या समोर येऊन भाषणच करायची आहे. कामं तर काय होणार नाही. तुम्ही गावामध्ये कुठलाही प्रकल्प त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही त्यांच्या हातात निवेदन दिलं, तुम्हाला इथे आईस फॅक्टरी पाहिजे असेल, तुम्हाला पाचू बंदरावर काही सुविधा पाहिजे असतील, इथे मच्छीमार म्हणून तुम्हाला काही योजना पाहिजे असतील आणि तुम्ही आमच्या महायुती सोडून कोणालाही दुसऱ्याला हातात निवेदन दिलं तर ते माझ्यापर्यंत पोहोचू शकतील का, हा विचार तुम्ही ह्या निमित्ताने करा. माझ्याबरोबर तसे संबंध आहेत का, मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊ शकतात का, तुम्हाला निधी 1 रुपयाची आणू शकतात का. तर मग अगर कामच होत नसतील तर मग त्या समुद्रामध्ये आपण कशाला उतरायचं, उपयोगच नाही. जिथे कामं होतात, विकास होतो, ताकद मिळते, त्याच उमेदवारांना अगर तुम्ही मतदान दिलं तर पुढची 5 वर्ष तुमच्या ह्या पूर्ण पाचू बंदरचा कायापालट करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल. हा शब्द देऊन तुम्हाला मी इथून जाणार आहे, शब्द देऊन जाणार आहे. आणि सोशल मीडियाचा जमाना आहे, खोटं पण बोलू शकत नाही. पहिलं काय फक्त पेपरातच छापून यायचं आणि मग सोपं असायचं. आता प्रत्येक जण व्हिडिओ काढून ठेवतायत. मध्येच कुठेतरी भेटायला मला, काय रे बाबा, हा आमचे टोप्या आणि लोकी घातलेली ना रे, तरी खोटं बोलला आमच्याशी, कुठेतरी धरात ना मला, हा कुठे धरा. म्हणून तसं सोपं नाही. आणि त्याच्यातलं पण मी एक राणी आहे. दिलेला शब्द पूर्ण करणं हे संस्कार आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेला आहे. आमच्यासाठी शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असतात. एकदा निघालं ना डायरेक्ट मिशनावर लागतं, त्याची चिंता करू नये. आणि म्हणून फक्त 15 तारीख ही आपल्यासाठी महत्वाची एक लक्षात आहे.
आपल्याला पुढची 4 वर्ष या महायुतीचं सरकार आहे. बोला, गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही कोळी समाज म्हणून, मच्छीमार समाज म्हणून तुम्ही स्वतःचा अनुभव सांगा. मत्स्य खातं आणि बंदर खातं म्हणून आज जे ऐतिहासिक निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही घेत चाललेलो आहे, ते कधीही तुम्हाला अगोदर असा अनुभव आला होता का? हा तुम्ही विचार करून मला फक्त सांगा. आपण ह्या 1 वर्षामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतले. सर्वात महत्वाचा निर्णय कुठला घेतला असेल तर आपण मच्छीमारीला कृषीचा दर्जा देऊन देशातलं पहिलं राज्य आपण म्हणून आपण आता ज्या योजना, ज्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना, ज्या सुविधा, जी मदत आपण शेतकऱ्यांना देतो, ती सगळी मदत मच्छीमार समाजाला पण लागू झालेली आहे. प्रत्येक मदत, अशा कुठलंच काम नाही, अशी कुठलीच सुविधा नाही, अशा कुठलीच योजना नाही जी आमच्या शेतकऱ्याला लागते जे तुम्हाला लागू नाही, अशी कुठलीच ठेवलेली नाही. आम्ही मंत्रिमंडळात बोललो ते साहेब, आमचा मच्छीमार समाज पण तेवढीच मेहनत करतो. युवाच्या आयुष्याची पर्वा न करता समुद्रामध्ये उतरून जी काय मेहनत आणि कष्ट तिथे हे करतो, एवढं सोपं नाहीये. बघायला सगळं सोपं वाटतं, पण तुम्ही जे कष्ट करता त्यासाठी सरकार म्हणून तुमच्या मागे उभं राहणं हे आमची कर्तव्य स्वीकारून आम्ही हा निर्णय घेत चाललेलो आहोत. आपण केसीसी असो, पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असो, आपण शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हाला व्याज वीज पण त्यांच्याच प्रमाणे तुम्हाला चांगल्या व्याज दरामध्ये द्यायची सुरुवात केलेली आहे. केसीसी किसान क्रेडिट कार्ड सारखं तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्ज हे बिना व्याज देण्याचा GR आपण काढलेला आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळायला सुरू झालेले आहे. मी पंडितकाईंना सांगेन, मी महेंद्र पाटीलजींना सांगेन, इकडच्या माझ्या मच्छीमार नेत्यांना सांगेन, 15 तारखेची आचारसंहिता संपून दे. हे माझे 4-5 शिलेदार, माझे सगळे महायुतीचे उमेदवार, यांच्याबरोबर मी माझ्या मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना तुमच्या पाचू बंदराकडे पाठवतो. आम्ही इथे स्टॉल लावून देतो तुम्हाला आणि तुम्हाला प्रत्येकाला मोजून प्रत्येकाला त्या केसीसी कार्ड, केसीसी किसान क्रेडिट योजनेच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येकाला 2 लाख एवढे बिना व्याज कर्ज देण्याची जबाबदारी, हे बिना व्याज देण्याचा GR आपण काढलेला आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळायला सुरू झालेले आहे. मी पंडितकाईंना सांगेन, मी महेंद्र पाटीलजींना सांगेन, इकडच्या माझ्या मच्छीमार नेत्यांना सांगेन, 15 तारखेची आचारसंहिता संपून दे. हे माझे 4-5 शिलेदार, माझे सगळे महायुतीचे उमेदवार, यांच्याबरोबर मी माझ्या मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना तुमच्या पाचू बंदराकडे पाठवतो. आम्ही इथे स्टॉल लावून देतो तुम्हाला आणि तुम्हाला प्रत्येकाला मोजून प्रत्येकाला त्या केसीसी कार्ड, केसीसी किसान क्रेडिट योजनेच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येकाला 2 लाख एवढे बिना व्याज कर्ज देण्याची जबाबदारी ही माझ्या मत्स्य खात्याची असेल. हा शब्द तुम्हाला मी देऊन जातो. तुम्ही फक्त कागदपत्र तयार करा. एकदा काय ते मतदान झालं, 2-3 दिवसातच ताईंना सांगून मी इथे कॅम्प लावतो आणि तुम्हाला 100% त्या योजनेचा फायदा मिळून देतो. 100% मिळून सांगा. 2 लाख 1 रुपया 1% पण व्याज नाही. ज्या योजना आहेत सगळ्या योजना तुम्हाला लागू देऊन देतो. आता येणाऱ्या ह्या जानेवारीमध्ये ही आचारसंहिता 15 तारखेला संपणार आहे. जसं आपल्याकडे केंद्राच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, असंख्य लाभार्थी असतील आपल्या इथे, आहेत की नाही? खूप लाभ घेतात. अरे हे काय समजावं. जसं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, ज्याचा लाभ तुम्ही घेताय, येणाऱ्या ह्या जानेवारी एंड पर्यंत, अखेरपर्यंत आपण राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणतोय. जेणेकरून केंद्राची जशी योजना लागू होते तशी तुम्हाला राज्य पातळीवर पण तुमच्यासाठी योजना लागू होईल.
तेवढ्यापर्यंत आम्ही थांबत नाहीये. आज आपल्या राज्य सरकारच्या पातळीवर महेंद्र पाटील साहेब, आपल्याकडे एक पण योजना राज्य सरकारची मच्छीमारांची नव्हती, एक पण योजना नव्हती. मी मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो, मला साहेब सगळ्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त केंद्रावर आपण अवलंबून का राहतोय, तुम्ही फक्त मला निधीची तरतूद करून द्या, मला राज्य पातळीच्या राज्य सरकारच्या मच्छीमारांसाठी योजना आणायच्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी मला हो म्हटलं. मी आपल्या ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसाठी 26 नवीन योजना हे फक्त राज्याच्या सगळ्या मच्छीमार बांधवांसाठी 26 म्हणजे केंद्राची योजना, राज्याची योजना. म्हणजे जसं केंद्राकडून शेतकरी सन्मानचे तुम्हाला 6,000 भेटत होते शेतकऱ्यांना, आता राज्याचे पण सुरू झाले. तसं केंद्राची योजना आणि तशी राज्याची पण योजना तुमच्यासाठी मच्छीमार बांधव म्हणून लागू. म्हणून असंख्य मोठी कामं आपल्याला करायची. 4 वर्ष अजून आहेत, तुम्हाला भरभरून द्यायचं आहे. तुम्ही शेवटी मला सांगाल, अरे बाबा बस कर, किती देतोय, एवढं देण्याची तयारी आमच्या सगळ्यांची. तुमच्याकडून मला, आमच्याकडून आम्हाला काहीच नको. अशी कुठली स्कीम मोबाईल चार्ज आम्हाला नको, इनकमिंग आउटगोईंग वर. तुम्हाला फक्त आम्ही योजनेच्या माध्यमातून ताकद देतो. तुम्ही फक्त आहे ना मतदानारूपी आशीर्वाद द्या, एवढंच मागण्यासाठी मी आलेलो. एवढं तरी कराल ना, नक्की कराल ना. मला बघा योजनामध्ये मग विचारपूर्वक द्यायला लागेल. मग तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. मला माझ्या प्रतिनिधी इथे वाढवायचे. अगर मला एवढं मोठं काम करायचं असेल तर मला जसं पंडितताई आम्हाला आमदार म्हणून भेटल्या, खासदार म्हणून आम्हाला तिथे आले, तसे नगरसेवक पण तुम्ही मला विचाराचे दिले तर तेवढं दुपटीने मी तुमच्यासाठी काम करू शकेल. तुम्हाला जे कागदपत्र लागत असतील ती सगळी मदत ही माझ्या नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार ताईंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुम्हाला आम्ही मदत करू शकतो. म्हणून कसलीही तुम्ही चिंता करू नका. आता बघा शेतकऱ्यांना जेव्हा नुकसान व्हायचं, शेतकऱ्यांचं अवकाळी पाऊस व्हायचं, काय व्हायचं, तर आपल्याला मोठ्यातले मोठे आकडे ऐकायला यायचे की शेतकऱ्यांसाठी एवढ्या कोटींचं पॅकेज. मला साहेब मग आमच्या मच्छीमारांनी काय चूक केली आहे. आमच्याकडे पण वादळ येतात आणि मग वादळ आल्यानंतर अशी तुटपुंज मदत मिळते ज्याच्यानी होडीचा स्क्रू पण आम्ही टाईट करू शकत नाही. काय फायदा त्याचा. तर आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही आता आम्हाला जरा कृषीचा दर्जा दिला आहे ना, तर आम्हाला तेही निकष नुकसान भरपाईमध्ये पण लागले पाहिजे. जे निकष तुम्ही शेतकऱ्यांना लावता तेच निकष आमच्या मच्छीमारांना पण लागले. मला आठवतं गेल्या काही महिन्या अगोदर आपल्या अर्नाळ्याकडे एक वादळ आलं की नाही वादळ. तिथे जेव्हा नुकसान झालेलं तेव्हा कलेक्टर महोदयांनी पंचनामे केले. आता नुकसान झालेलं जवळपास 1,80,00,000 आणि मी कलेक्टर महोदयांना सांगितलं की पंचनामे झाल्यानंतर मॅडम किती तुमच्या पंचनाम्याची रक्कम आहे. बोलते 8-8.5 लाख. आता नुकसान आमचं झालं 1,80,00,000 आणि 8-8.5 लाखाचं हे पंचनामे करत आहे. म्हणजे प्रत्येक मच्छीमाराला 100-200 रुपये एवढी वर्गणी राहतात, बाकी काय नाही. तर मॅडम चालणार नाही. मी मंत्रिमंडळामध्ये विषय घेतला. माझ्यावर आठवतं गणेश नाईक साहेबांनी पण तो विषय घेतला आणि आम्ही सांगितलं आता कृषीचा दर्जा दिलाच आहेत ना, तर तुम्ही 1,80,00,000 एवढं 100% नुकसान भरपाई आपल्याला त्याला द्यायचंय. त्या दृष्टिकोनातून आपली पावलं उचलायला सुरू केली. मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाला 100% नुकसान भरपाई देण्याचं काम हे आमचं राज्य सरकार आमच्या माध्यमातून. म्हणून तुम्हाला ह्या निमित्ताने मी सांगेन, तुम्ही फक्त आमच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवा, तुमचं प्रेम आणि विश्वास द्या. आम्ही तुम्हाला विश्वास देतो. महायुतीचा सरकार म्हणून तुम्हाला कशातही काही कमी पडायला देणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो. हे माझे सगळेच उमेदवार प्रभाग नंबर 25, 28, 29 हे सगळे जे माझे उमेदवार आहेत ना, त्यांना मतदान करणं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करण्यासारखं. त्यांना मतदान करणं म्हणजे त्या डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करण्यासारखं आहे. आणि त्यांना मतदान करणं म्हणजे तुमच्या घरातला भाऊ, मुलगा, मित्र म्हणून नितेश राणेला ते मतदान करण्यासारखं आहे. हे आवर्जून तुम्हाला ह्या निमित्ताने सांगतो. आणि
आणि म्हणून या निमित्ताने फक्त आपल्याला आज 12 तारीख आहे, 3 दिवस राहिलेले आहेत. प्रचाराचे 3 दिवस आहेत. शेवटच्या 48-72 तासामध्ये येतील. काय काय मोठी मोठी आश्वासनं देतील. तुम्ही फक्त जागृत राहून येणाऱ्या 15 तारखेला या पूर्ण प्रभागामध्ये हे तिन्ही जे माझे प्रभाग आहेत, तुम्ही एक गट्टा मतदान सगळ्या आमच्या कोळी समाजाचं, मच्छीमार समाजाचं, दुसऱ्या पक्षाचं इथे टेबल पण लागता कामा नये. 100% मला मतदान करा. मी तुम्हाला विश्वास देतो 100% विकास करण्याची जबाबदारी ही माझी असेल. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा मी तुम्हाला सगळ्या जणांना कळकळीची विनंती करीन. माझे हे सगळे उमेदवार, जरा कुठे उभं राहा, माझे हे सगळे उमेदवार, माझे ह्यांना मतदान म्हणजे तुमच्या विकासाला मतदान आहे. ह्यांना मतदान म्हणजे आमच्या पंडित ताईंना अजून ताकद देण्याचं आहे, हे आयुष्य देण्यासाठी मतदान आहे. म्हणून आपण या निमित्ताने या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 15 तारखेच्या दृष्टिकोनातून अतिशय आपल्यासाठी महत्वाचे अतिशय गरजेचं एक महत्वाचा मुद्दा सांगतो आणि ते विषय संपवतो. आपल्याला माहिती आहे का आपल्या जवळ वाढवण बंदर येत आहे. काही लोक आहेत तिथे गैरसमज पसरवणारे. त्या वाढवण बंदरामुळे आपल्या इथली मच्छीमारी नष्ट होईल. तर ज्यांना लोकांना त्याच्याबद्दल 5% माहित नाही ते थोबाड उघडत तुम्हाला गैरसमज करा. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना बाबा? देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे ना? एकनाथ शिंदे साहेबांवर आहे ना? तर काही चिंता करू नका. तुमच्या इकडे कोणालाही वाकड्या नजरेने बघायला देणार नाही. हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे. वाढवण बंदर मध्ये 26% वाटा हा राज्य सरकारचा आहे. तुमचा नितेश राणे मंत्री म्हणून तिथे बसलाय. तुम्ही कशाची चिंता करू नका. काही होत नाही. तुम्हाला जे काही तुमचं मच्छीमारी जे उत्पन्न आहे, मी माझ्या कारकिर्दीमध्ये त्याला दुप्पट का तिप्पट कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणार आहे. आणि म्हणून काही वाढवण बंदर बद्दल सांगितलं ते आपल्या जागी आणि आपला ह्या सगळे कारभार आपल्या जागी. त्याच्यामध्ये काही वाकड्या तरी कोण बघणार नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवू ना. कोणालाही काही माहिती पाहिजे असेल तो दुसऱ्या कोणाचं ऐकू नका. फक्त पंडित ताईंना संपर्क करा आणि माझ्याकडे या. मी तुम्हाला 24 तास वेळ देण्यासाठी तयार आहे. ज्याला वैयक्तिक येऊन भेटायचं आहे, मनामध्ये काही प्रश्नचिन्ह असतील, फक्त मला संपर्क करा. ताईंना फक्त कळवा की ताई असं आमच्यामध्ये गैरसमज आहे. आम्हाला हे 5 प्रश्न विचारायचे आहेत. बोलवा तुमच्या मंत्र्याला. तुम्ही बोलवाल तेव्हा इथे येऊन तुमचे प्रश्न सोडवायला मी तयार आहे. बोलवा तुम्ही हक्काने बोलवा. तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगा. शेवटी मला मंत्रालयामध्ये तुमच्यासाठी बसवलं आणि कशाला बसवलंय? 24 तास मच्छीमार समाजाच्यासाठी बसवलंय मला तिकडे. बाकी आपल्याला काही मंत्रालयामध्ये कामच नाही. आणि म्हणून ह्याचा फायदा तुम्ही उचलला. कोणी इथे येणार, महाराष्ट्राच्या देशाच्या विकासाचा आढावा येणार, आमच्या मच्छीमार समाजाच्या विकासा मनामध्ये जर भीती निर्माण करत असेल तर तुम्ही माझ्या वतीने त्याला चोख उत्तर दिलं पाहिजे. हे बाबा ही माहिती वाढवण बंदरच्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये भीती टाकू नकोस. माझा मुलगा तिथे मंत्री म्हणून मंत्रालयामध्ये बसलाय. तो असताना माझ्याकडे काही होणार नाही. ही तुम्ही हक्काने त्याला उत्तर दिलं पाहिजे. एवढं ह्या निमित्ताने मी सांगतो. परत एकदा आमच्या ह्या सगळ्या शिलेदारांना कमळ आणि धनुष्यबाणच्या समोर बटन दाबून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद द्या. एवढंच सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.